मैदान क्रमांक 1 वर पुढील सामना सुरू होतोय. आगाशी वर्सेस रामबाग. आगाशी संघाने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतलेला आहे. सामना 8 षटकांचा असेल याची दोन्ही कर्णधारांनी नोंद घ्यायची आहे. 2 षटकांचा पॉवर प्ले असणार आहे आणि सामना सुरू होतोय. गोलंदाज सागर आणि स्ट्राईकवर आहेत डावखुरे फलंदाज मयंक. और पिच चेंडू एक धाव मिळालेली, एक छोटी धाव मिळालेली आहे. मयंक आहे ना. आणि धाव फलकावर 1 धाव दिसलेली आहे आपल्याला. आणि आता नवीन फलंदाज आलेले आहेत. तेजस दुसरा चेंडू आणि हलकेच तटवण्याचा प्रयत्न केला होता परंतु अयशस्वी. चेंडू कीपरच्या ग्लोव्ज मध्ये विसावलेला आहे. मयंक स्ट्राईकवर आहे. तेजस स्ट्राईकवर आहे. सागर गोलंदाज. तिसरा चेंडू सागर यांचा. चौथा चेंडू आणि हलकाच तटवला आहे. गल्लीच्या दिशेने चेंडू गेला आहे. 1 धाव मिळालेली आहे. धाव संख्या पोचलेली आहे 2. पुढील चेंडू सागर यांचा आणि डाव्या स्टेजच्या बऱ्याचशा बाहेर पंचांनी वाईटचा इशारा केलेला आहे. एक अवांतर धाव मिळालेली आहे. सागर यांनी आतापर्यंत चांगलं षटक टाकलं होतं. एक अवांतर धाव दिलेली आहे वाईटच्या स्वरूपामध्ये. आणि हा चेंडू पायावर आदळला होता. अपील केलं पंचांनी, ते फेटाळून लावलेलं आहे. आणखीन एक धाव मिळालेली आहे. धाव संख्या बदललेली आहे. 5 चेंडू 4 धावा आगाशी संघाच्या. गोलंदाज सागर आणि हा एक आणखीन सुंदर चेंडू आणि पहिल्या षटका अखेर 4 धावा मिळालेल्या आहेत. 4 धावा केलेल्या आहेत आगाशी संघाने. सामना 8 षटकांचा आहे आणि एक चांगली फलंदाजीची गरज आहे आगाशी संघाला. आणि रामबागचा हिमांशू गोलंदाज. हिमांशू हे वैयक्तिक पहिलं षटक संघासाठीचं दुसरं षटक घेऊन येतोय जीजी कॉलेज एंड कडून. आणि सामना करणार आहे तेजस. मयंक डावखुरे फलंदाज, एक आक्रमक फलंदाज आणि पहिल्या षटकात फक्त 4 धावा आल्या होत्या.
पहिला चेंडू सामना करणार आहेत मयांक आणि हा सुंदर फटका पाहूया आणि चेंडू सीमारेषेच्या पार पॉवर प्लेचा षटक आहे क्षेत्ररक्षक 30 यार्डच्या आतमध्ये उभा होता त्याच्या डोक्यावरून हा सुंदर फटका आणि 4 धावा मिळालेल्या आहेत धावसंख्या पोचलेली आहे 8 आणि नो बॉल पंचांनी निर्णय दिलेला आहे हा नो बॉल आहे आणि फ्री हिट आहे पहिल्या चेंडूवर चौकार मिळाला होता आणि तो नो बॉल होता आणि तो फ्री हिट आहे आणि चेंडू सुंदर चेंडू फ्री हिट होती एक धाव मिळालेले लेग बायच्या स्वरूपामध्ये धावसंख्या झालेली आहे 10 थोडा मध्ये कमी वेळ घ्यायचा आहे क्षेत्ररक्षण करणाऱ्या कर्णधाराला विनंती आहे पुढील चेंडू जयष्टीच्या बाहेर हलक्याच तटावलाय एक चोरटी धाव घेतलेली आहे धावसंख्या पोचली 11 दुसरं षटक चालू आहे धावसंख्या 11 पुढील चेंडू मयंक यांना आणि पुढे सरसाधून मारण्याचा प्रयत्न आणि पूर्णपणे फसलेला आहे तो प्रयत्न निर्धाव चेंडू पुढील चेंडू मयंक यांना हलकेच ठटवलाय कवचच्या दिशेने तिथे एक धाव मिळालेली आहे धावसंख्या झाली 12 मिडअपच्या दिशेने एक धाव मिळालेली आहे धावसंख्या पोचलेली आहे 13 शेवटचा चेंडू आणि सुंदर फटका मयंक यांच्या बॅट मधून पाहूया
आणि चेंडू सीमारेषेच्या पार, समालोचन कक्षाच्या वरून चेंडू रस्त्यावर गेला बहुतेक. 2 षटका अखेर आगाशी संघ, धावसंख्या 19. आणि आपण पाहिलं की मयंक यांच्या या बॅटमधून हा षटकार आला होता, सुंदर फटका असा. आणि जो पहिल्या ओव्हरमध्ये जो 4च धावा होत्या त्याला कव्हर केलेला आहे. 2 षटका अखेर, धावसंख्या झालेली आहे 19. धन्यवाद अस्मित पाटील साहेब. एकोणीस धावसंख्या आगाशी संघाची. चांगली सुरुवात. आणि पुढील षटक सागर, पहिला चेंडू आणि कट करण्याचा प्रयत्न आणि निर्धाव चेंडू काही समजलेला नाही फलंदाजाला. अतिशय चांगली गोलंदाजी सागरांची. एक निर्धाव चेंडू. आकाशी संघाला जास्तीत जास्त धावसंख्या उभारण्याचा प्रयत्न करायला लागेल. रामबाग विरुद्ध सागर. आणि चांगलाच कव्हरच्या दिशेने ढकललेला चेंडू आणि 4 धावा मिळालेल्या आहेत. चौकार, खणखणीत चौकार. या 4 धावेने धावसंख्येत भर झालेली, धावसंख्या झालेली आहे 23. आगाशी संघ एक तरुण खेळाडूंना घेऊन खेळतोय. तेजस स्ट्राइक वरती आहे, मयंक नॉन स्ट्राइक वरती आहे. एक चांगली सुरुवात. आणि हा चौकार तेजसच्या लेगच्या दिशेने शॉट बॉल होता सागर यांचा आणि चांगला समाचार घेतलेला आणि 4 धावा घेतलेल्या आहेत. खणखणीत चौकार तेजस यांचा. धावसंख्येत भर, धावसंख्या झालेली आहे 27. काहीसं महागडं षटक सागर यांचा. आखूट टप्प्याचा चेंडू टाकला होता लेगच्या दिशेने आणि तेजस यांनी चांगला समाचार घेऊन चौकार दिलेला आहे. धावसंख्या झालेली आहे 27. आकाशी संघ फुलटच चेंडू सरळ ढकललेला आहे. 1 धाव पूर्ण. दुसऱ्या धावेचा प्रयत्न आणि दुसरी धाव पण पूर्ण करतायत. चांगलीच धावा घेत आहेत आकाशी संघ. आणि चांगली सुरुवात आकाशी संघ. 29 धावा. ढकललेला चेंडू हॉफच्या दिशेने. 1 धाव पूर्ण. धावसंख्येत भर. धावसंख्येत झालं 30. शेवटच्या चेंडू सागर यांचा षटकातील. पहिल्या षटक सागरांनी चांगला टाकलं होतं. दुसऱ्या षटकात जरा धावसंख्या दिलेली आहे. धावा जास्त कुठलेल्या आहेत त्याच्या. आणि मयंक आणि मारण्याचा प्रयत्न आणि 1 धाव घेतलेली आहे. धावसंख्येत भर. धावसंख्या झालेली आहे 31 धावा. 3 षटक संपलेले आहे. धावसंख्या 31. 10च्या सरासरीने खेळत आहे. नाळा संघाच्या खेळाडूंना नम्र विनंती आहे, जेवून घ्यायचं आहे. नाळा संघ
3 षटकं संपलेली आहेत. 31 धावसंख्या आकाशी संघाची. चांगली सुरुवात. जरा सामना चोरी करायचा पंचांनी. आपल्याकडे वेळ कमी आहे. दोन संघनायकांनी जरा नम्र विनंती आहे, आपलं क्षेत्ररक्षण पटापट लावून घ्यायचं आहे. बरेच सामने आपल्याला खेळायचे बाकी आहेत. पंचांना नम्र विनंती आहे, सामना पटापट करायचा आहे चालू. आणि भोजन चालू झालेलं आहे. जे खेळाडू खेळून झाले असतील त्यांनी भोजनाचा स्वाद घ्यायचा आहे. आप्पा पेठेमध्ये जेवण चालू आहे. मयंक यांनी चांगला शॉर्ट चेंडूचा समाचार घेतलेला आणि चौकार, खणखणीत चौकार मयंक यांचा. धावसंख्येत भर. धावसंख्या झालेली आहे 35. काहीच मागणं षटक. पहिल्याच चेंडूवरती चौकार मिळालेला आहे. बंटी, रामबाग संघाचा नवीन गोलंदाज बंटी. मयंक यांनी चांगला चौकार दिलेला त्यांना पहिल्याच चेंडूवर आणि धावसंख्येत भर. धावसंख्या झालेली 35. पुढील चेंडू आणि चांगला लेगच्या दिशेने मारलेला आहे आणि चौकार. मयंक तडेखेबाज फलंदाजी करत आहेत आपल्या संघासाठी, स्वतःसाठी वैयक्तिक. वीस धावावर खेळतात वैयक्तिक मयंक. धावसंख्या झाली 39. पुन्हा येऊन मारण्याचा प्रयत्न, पुन्हा लेगच्या दिशेनेच मारलेला आहे. एक धाव पूर्ण. दुसऱ्या धावेचा प्रयत्न, दुसरी धाव पण पूर्ण केलेली आहे. तब्बल 10 धावा घेतल्या 3 चेंडू मध्ये बंटी यांच्या. काहीच मागणं षटक. मयंक तडाखेबाज फलंदाजी करताना आपल्या संघासाठी. पुन्हा सरळ मारलेला चेंडू आणि चौकार. चांगली सुरुवात आकाशी संघाची. धावसंख्येत भर. धावसंख्या झालेली आहे 45. धावा झालेल्या आहेत आकाशी संघ. एक चांगली सुरुवात. चौथा षटक चालू आहे. चांगली सुरुवात. पुन्हा खेचलेल्या लवंगांच्या दिशेने एक धाव पूर्ण. दुसऱ्या धावेचा प्रयत्न, दुसरी धाव पण पूर्ण केलेली आहे. पंचांनी अपील फेटाळलेला धावबादचा. धावसंख्येत भर. धावसंख्या झाली 47. 5 चेंडू 16 धावा आलेल्या आहेत बंटी यांच्या. काहीच मागणं षटक बंटी यांचं. पुन्हा सुंदर लेगच्या दिशेने टटवला चेंडू. 4 धावा. बंटी पुन्हा समाचार केला बंटीचा आणि चौकार. 51 धावा झालेल्या आहेत. ती 32 धावावर खेळत आहेत. चांगली सुरुवात मयंक यांची.
एक तडाखेबाज फलंदाजी मयंक यांची आपल्या संघासाठी उपयुक्त पाळी खेळताना एक चांगला तडाखेबाज फलंदाज आकाशी संघाचा एक तरुण खेळाडूंचा भरणा आहे आकाशी संघामध्ये. पाहूया किती धाव संख्या उभारतात तर आणि नवीन गोलंदाज उन्नत वैयक्तिक पहिल्या संघासाठी 5वं षटक. धाव संख्या झालेली आहे 51. आणि कट करण्याचा प्रयत्न आणि काही जमले नाही. निर्धाव चेंडू उन्नत यांचा चांगली सुरुवात केलेली आहे. चांगली सुरुवात आणि बाद पंचांनी बाद दिलेला आहे. पायचित पकडलेला आहे पंचांनी बरोबर आणि बाद झालेला आहे तेजस. हे तेजसच्या रूपाने आगाशी संघाला एक मोठा आदरा बसलेला आहे. चांगली सुरुवात केली होती. 50 धावांची पार्टनरशिप केली होती मयंक आणि तेजस आणि पुढील फलंदाज अन्वय स्वतः कर्णधार आलेले आहेत. अन्वय पाहूया आपल्या संघासाठी काय उपयुक्त पारी खेळतात ते. अन्वय 51 धावसंख्येमध्ये एक गडी बाद झालेला आहे आकाशी संघाचा. चांगली सुरुवात केली होती आकाशी संघाने. तेजसच्या रूपाने हादरा बसलेला आहे. अन्वय स्ट्राइक वरती. पुढे चेंडू आणि चांगलाच खणखणीत चौकार खेचलेला आहे कव्हरच्या दिशेने. मस्त चौकार अन्वयांचा आल्याला चांगली सुरुवात केली आहे अन्वयांनी. धावसंख्येत धावसंख्या झाले 55. 3 चेंडू झालेले आहेत उन्नतांचे. एक गडी बाद करण्यास त्यांना यश प्राप्त झालं होतं पण दुसऱ्या चेंडूवरती अन्वयाने चांगला समाचार घेऊन चौकार दिलेला आहे. चांगली सुरुवात अन्वयांची. पुन्हा सेम तसाच वरून खेळलेला चेंडू आणि पुन्हा चौकार. अन्वय चांगली फलंदाजी करत आहेत. आकाशी संघ एक नावाजलेल्या संघाच्या रूपाने जावं येते पुढे. तरुण खेळाडूंचा भरणा आहे या संघामध्ये. आपण पाहिलं असेल आता मालवड्या क्रिकेट स्पर्धेमध्ये त्यांनी चांगली फलंदाजी केली होती. चांगला समतोल असा संघ आहे आकाशी संघ. पाहूया या धावसंख्येत भर झालेली धावसंख्या झालेली आहे 59 धावा. काहीसं मागलं षटक वाटत आहे उन्नत यांचं. लगातार 2 चौकार. सरळ घेतलेला आणि अडवण्याचा प्रयत्न 4 क्षेत्ररक्षण आणि पुन्हा चौकार. अन्वयांच्या बॅट लगातार 3 चौकार मारलेल्या अन्वयाने. 3 चेंडूत 12 धावा खेळलेल्या आहेत. धावसंख्येत भर धावसंख्या झाल्या 63. आकाशी संघ चांगली सुरुवात. निर्धाव चेंडू उन्नत यांचा. 5 षटकं संपलेली आहेत आणि धावसंख्या झालेली आहे 63. चांगली सुरुवात आकाशी संघाची. साधारणतः 12.5 एव्हरेजने खेळत आहेत आकाशी संघ.
अन्वय आणि मयंक बघूया आपल्या संघासाठी 3 षटकच बाकी आहेत. 18 चेंडू जास्तीत जास्त धावा काढण्याचा प्रयत्न करेल आकाशी संघ. आणि गोलंदाज कुणाल आलेला आहे. वैयक्तिक पहिलं आणि संघासाठी 6वं षटक घेऊन येत आहेत. दरम्यान आजच्या दिवसात बरेच चर्चेचे सामने बघायला मिळाले आपल्याला आणि पुढील चेंडू मयंक आणि उच्च मारलेला आहे. पाहूया झेल होतो का. आणि झेल चांगला झेल घेतलेला आहे इथे रामबाग संघाच्या खेळाडूंनी. रामबागचं काय खेळाडूचं नाव काय. त्यांनी चांगला झेल घेतलेला आहे आणि गडी बाद झालेला आहे मयंकच्या मोठ्या रूपाने. आणि आकाशी संघाला एक मोठा आदरा बसलेला आहे मयंकच्या रूपाने. आणि वैयक्तिक 32 धावावर त्यांनी फलंदाजी केलेली आहे. अतिशय चांगली उपयुक्त खेळाडी गेलून त्यांनी आपल्या संघाची धावसंख्या वाढवलेली आहे. मयंक 32 धावा. किती चेंडू 15 चेंडूत 32 धावा केलेल्या आहेत मयंक यांनी. चांगली फलंदाजी. आणि पुढील फलंदाज जितू आलेले आहेत. गोलंदाज कुणाल याला यश प्राप्त झालेलं आहे. चांगली गोलंदाजी. आणि एक चोरटी धाव घेतलेली आहे लेग बाईकच्या स्वरूपाने. धावसंख्येत भर धावसंख्या झालेली आहे 64 धावा. कुणाल चांगली गोलंदाजी करताना जरा घाई करायचं आहे खेळाडूंनी कारण आपल्याकडे बरेच सामने खेळवायचे आहेत. रामबाग संघ पटापट क्षेत्ररक्षण लावून घ्यायचे आहे. अजून आपले बरेच सामने बाकी आहेत. रामबाग संघ नम्र विनंती आहे पटापट क्षेत्ररक्षण लावून घ्यायचे आहे. आणि सिद्धार्थ पाटील यांचे आगमन झालेले आहे. आम्ही त्यांचे हार्दिक स्वागत करत आहेत. एक आमचे सहकारी नेहमी आम्हाला सहकार्य करतात सिद्धार्थ पाटील. सानपन्न व्हायचं आहे. आणि लेगच्या दिशेने ठेवला चेंडू. एक धाव पूर्ण. दुसऱ्या धावेचा प्रयत्न. दुसरी धाव पण पूर्ण. धावसंख्येत भर. धावसंख्या झालेली आहे 66 धावा झालेल्या आहेत. चांगली सुरुवात आकाशी संघाची. मारण्याचा प्रयत्न काही जमलेला नाहीये. लेग बॅचच्या स्वरूपात एक धाव. धावसंख्येत भर. धावसंख्या झालेली आहे 67. 67 धावसंख्या. आणि आमचे समालोचक घरत साहेब यांचं आगमन झालेलं आहे. आणि आता त्यांना आम्ही समालोचकांसाठी बोलवत आहेत.
धावसंख्या झालेली आहे 68 धावसंख्या. दोन गडी बाद 68 आणि खणखणीत खेचलेला आहे. पाहूया झेल होतोय का आणि झेल झालेला आहे. अन्वय मारण्याचा प्रयत्न, अन्वय बाद झालेला आहे. आकाशी संघाला मोठा आदरा. अन्वय बाद. धावसंख्या स्थिर आहे आणि षटक संपलेला आहे. चांगली गोलंदाजी केली होती कुणाल यांनी. आपल्या संघाला 2 बळी मिळवून दिलेले आहेत आणि फलंदाज सनिकेत आलेले आहेत. सातवं षटक. गोलंदाजी मार्कवरती आला आणि पहिल्याच बॉलवरती यष्ट्यांचा वेध घेणारा हा चेंडू पाहायला मिळाला. क्लीन बोल्डच्या माध्यमातून गेली आहे अजून एक विकेट. काय होईल, किती धावा जमवल्या जातील हे देखील आता पाहणं तितकंच गरजेचं आहे. इथे फ्री हिटचा बॉल. यावेळेला मात्र आपण पाहतोय चांगल्या प्रकारे चेंडूला खेळले, दिशा देण्याचं काम केलंय. क्षेत्ररक्षक चेंडूच्या मागे जात आहेत परंतु चेंडू गेलाय सरळ सीमा पार. चौकार 4 धावांकरिता.
सात षटकांचा खेळ झालेला आहे. 7 षटकांच्या खेळानंतर धाव संख्या धाव फलकावरती झालेली आहे 79. आता शेवटचं षटक मार्गस्थ आहे. शेवटच्या षटकामध्ये किती धावसंख्या उभारली जाईल, किती धावांचं लक्ष हे समोर ठेवलं जाईल, हे देखील आता पाहणं तितकंच गरजेचं आहे. शेवटचं आणि अंतिम षटक हाताळण्याकरिता सज्ज झालेला आहे. गोलंदाज गोलंदाजी मार्कवर कुणाल. शेवटचं षटक कुणाल घेऊन आलाय. पहिलाच बॉल अगदी मैदानी लगत चेंडूला खेळून काढलेला आहे. लॉंग ऑफच्या क्षेत्रामध्ये चेंडू जातोय. 2 धावा मात्र रोखू शकणार नाहीयेत. या 2 धावांच्या मदतीने धावसंख्या आपण पाहू शकलात तर धावसंख्या झालेली आहे धाव फलकावरती 81. चला तारापूर टीमचे कॅप्टन आपण उपस्थित असाल तर टॉस साठी इथे या. एकदा आपण मैदानाच्या दिशेने जाऊया. लक्ष आपण धावसंख्या सद्यस्थितीला पाहतोय झालेली आहे धाव फलकावरती 81. यावेळेला मात्र कव्हरचं क्षेत्र निवडलं. अगदी चांगला फटका येतोय सरळ सीमारेषेच्या पलीकडे. चौकार 4 धावांकरिता.
आहेत. साहेबांना मी विनंती करेन की आपण आदरपूर्वक मुख्य व्यासपीठावरती येऊन स्थानापन्न व्हायचंय. हितेंद्र राऊत साहेबांना विनंती आहे की आपण मुख्य व्यासपीठावरती येऊन स्थानापन्न व्हा आणि या क्रिकेट स्पर्धेचा आपण आनंद घ्या. सन्माननीय आदरणीय पागधरे सर इथे उपस्थित झालेले आहेत. पागधरे सरांचं देखील हार्दिक हार्दिक स्वागत. फुलटॉस बॉल चांगल्या प्रकारे या चेंडूला खेळून काढलेला आहे. चेंडू जातो लॉंग ऑफच्या क्षेत्रामध्ये. क्षेत्ररक्षक तिथे आहेत. डीप मध्ये चेंडूला उचलतायत, थ्रो करतायत आणि तत्पूर्वी आपण पाहिलं तर 2 धावा या अगदी चांगल्या प्रकारे परिपूर्ण केल्या गेल्या आहेत. आता या इनिंग मधील शेवटचा बॉल आहे आणि या शेवटच्या बॉलवरती किती धावा जमवल्या जातील, किती धावांचं लक्ष हे समोर ठेवलं जाईल. सद्यस्थितीला आपण पाहतोय धाव संख्या झालेली आहे धाव फलकावरती 87. चला तारापूर संघाचा कर्णधार टॉस साठी इथे यायचंय. SK विरार संघाचा कर्णधार आपण देखील इथे यायचंय टॉस साठी. संघाचा कर्णधार इथे यायचा आहे टॉस साठी. SK विरार संघाचा कर्णधार आणि तारापूर संघाचा कर्णधार टॉस करण्याकरता इथे यायचा आहे.
एस के विरार संघाचा कर्णधार आणि तारापूर संघाचा कर्णधार शेवटचा आणि अंतिम ऑफिशियल कॉल आहे दोन्ही संघांच्या कॅप्टनसाठी. तारापूरचे कॅप्टन इथे आलेले आहेत. माहीम ए वर्सेस मताणे बी यानंतरची मॅच मैदान क्रमांक 2 वरती असेल. या दोन्ही संघाच्या कॅप्टननी देखील इथे यायचं आहे टॉस साठी. माहीम ए आणि मथाणे बी.
दोन सलामीवीर फलंदाज आपण पाहतोय मैदानाच्या आतमध्ये आता दाखल झालेले आहेत. एका बाजूला आपण पाहतोय योगेश, एका बाजूला आपण दुसऱ्या बाजूला आपण पाहतोय भाविक. 89 धावांचं लक्ष्य हे समोर ठेवण्यात आलंय. आता त्या लक्ष्याचा पाठलाग कशा प्रकारे केला जाईल, षटक क्रमांक पहिलं घेऊन सज्ज होतोय गोलंदाज आर्यन. पहिल्याच बॉल वरती मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न. इथे मात्र आपण पाहिलं दोन क्षेत्ररक्षक पुढे आले होते. शेवटच्या क्षणाला बॅकवर्ड पॉइंटचे क्षेत्ररक्षक पुढे आले आणि अगदी चांगला असा झेल टिपलाय. विकेटचं इथे झालेलं आहे पतन. गॉन. असा झेल इथे टिपला गेला. पहिल्याच बॉलवरती गोल्डन डकचा शिकार झाला योगेश. तिसऱ्या क्रमांकावरती आता नव्यानं दाखल झालेला आहे कुणाल. पुन्हा चांगला बॉल, अगदी चांगल्या टप्प्यावरती पहिले दोनही चेंडू योग्य प्रकारे हाताळलेले आहेत गोलंदाज आर्यनने. पहिल्याच बॉलवरती ब्रेक थ्रू मिळवून दिला. त्यानंतर दुसरा चेंडू देखील आपण पाहिलाय, चांगल्या प्रकारे हाताळलाय गोलंदाजाने. पॉवर प्लेचं षटक हे सुरू आहे. पहिली दोन षटकं ही पॉवर प्लेची असणार आहेत आणि या दोन षटकांमध्ये जास्तीत जास्त धावा बनवाव्या हा मनसुबा कदाचित फलंदाजांचा असावा. परंतु सध्या आपण पाहतोय तर गोलंदाजाचं वर्चस्व हे आपल्याला पाहायला इथे मिळत आहे. पुन्हा एकदा चेंडू खराब लेंथ इथे पाहायला मिळते. खूपच ऑफस्टम्पच्या बाहेर जाणारा हा चेंडू पाहायला मिळतोय आणि धाव संख्या आपण पाहू शकला तर आता झालेली आहे धाव फलकावरती 1. यावेळेला मात्र कटचा फटका निश्चितपणे पाहायला मिळतोय. क्षेत्ररक्षक तिथे आहे थर्डमॅनला. चांगलं क्षेत्ररक्षण तिथे झालंय. हा वेळेला मात्र बॅकअप चांगलं नव्हतं आणि त्याच रूपांतरण आपण पाहतोय तर एक्स्ट्रा धाव इथे पाहायला मिळाली. यावेळेला मात्र पुन्हा एकदा बॅकफुटला गेले. चांगल्या प्रकारे खेळले त्याच क्षेत्रामध्ये. क्षेत्ररक्षक तिथे आहे डीप मध्ये. चांगलं क्षेत्ररक्षण पाहायला इथे मिळत आहे. धाव संख्या जर आपण आता पाहतोय तर धाव संख्या झालेली आहे धाव फलकावरती 4. इथे मात्र चांगला बॉल. यावेळेला मात्र आपण पाहतोय सॉफ्ट हँडने चेंडूला खेळून काढलं. खराब क्षेत्ररक्षण तिथे झालंय आणि पुन्हा एकदा सिंगलला डबल मध्ये कन्वर्ट केलं गेलंय. तिसऱ्याचा देखील प्रयत्न. नॉन स्ट्रायकिंग एंड वरनं बॅटर पुढे आले होते परंतु 2 धावांवरती समाधान इथे व्यक्त करावं लागतंय आणि या 2 धावांच्या सहाय्याने आपण पाहतोय तर धाव संख्या झालेली आहे धाव फलकावरती 6 धावा. इथे मात्र सरळ बॅटने अगदी चांगल्या प्रकारे कव्हरचं क्षेत्र निवडलंय. चेंडू गेलाय सरळ सीमारेषेच्या पलीकडे. येस, इट इज 4 रन्स. चौकार.
नवीन गोलंदाज लगेच गोलंदाजी मार्क वरती यायचा आहे. टीम मीटिंग कोणीही करू नका. पुन्हा एकदा सूचना आयोजकांच्या वतीने मी निश्चितपणे करीन. पहिल्या षटकाचा खेळ झालेला आहे. पहिल्या षटकाच्या खेळानंतर धाव संख्या झालेली आहे धाव फलकावरती 10. या सामन्यानंतर लढत आपण पाहणार आहोत एसके विरार विरुद्ध तारापूर. नाणेफेकीचा कौल एसके विरार या संघाने जिंकलाय आणि फलंदाजीचं स्वीकार इथे मात्र केलाय. टॉस जिंकून प्रथम फलंदाजी घेतली आहे. क्षेत्ररक्षणाकरता आमंत्रित केलंय तारापूर या संघाला. षटक क्रमांक 2 हाताळण्याकरिता सज्ज होतोय गोलंदाज. गोलंदाजी मार्क वरती मयंक. अगदी चांगला बॉल. पहिला चेंडू खूपच बाहेर. यावेळेला मात्र वेग चांगला होता परंतु दिशाहीन गोलंदाजी इथे निश्चितपणे पहिल्याच बॉलवरती मयंकच्या माध्यमातून पाहायला मिळते. एकूण 90 धावांचं लक्ष समोर ठेवण्यात आलं होतं आणि त्या लक्ष्याचा पाठलाग करताना सध्या आपण पाहतोय 11 धावा या झालेल्या आहेत धाव फलकावरती. इथे मात्र चांगला बॉल बॅकफुटला जाऊन खेळण्याचा प्रयत्न. दोन चेंडू झालेले आहेत या षटकातील. धावसंख्या आपण पाहतोय धावसंख्या झालेली आहे धाव फलकावरती 11. षटकातील पुन्हा एकदा तिसरा चेंडू घेऊन गोलंदाज तयार. गोलंदाजी मार्कवर मयंक. ओहो हो अगदी चांगला बॉल. सबमरिंग चेंडू. कुठलीही संधी इथे मात्र पहिले 3 चेंडू आपण मयंकचे पाहिले तर योग्य टप्प्यावरती हाताळलेले आहेत. जर तुमच्याकडे योग्य टप्पा असेल योग्य दिशा असेल तर निश्चितच तुम्ही एक चांगले गोलंदाज म्हणून ओळखले जाल आणि तीच मात्र आपल्या गोलंदाजीची ओळख मयंकच्या माध्यमातून आपल्याला इथे पाहायला मिळते. पहिल्या षटकामध्ये वर्चस्व जरूर प्रस्थापित केलं होतं आर्यनने. 10 धावा त्या षटकामध्ये आपण पाहिल्या होत्या. या षटकामध्ये देखील आपण पाहतोय 1 धाव आतापर्यंत मयंकने मोजली आहे. यावेळेला मात्र अगदी चांगल्या प्रकारे खेळले चेंडूला. थर्डमॅनच्या क्षेत्रामध्ये चेंडू जातोय. थोडंसं फंबलिंग इथे फिल्डरचं पाहायला मिळत आहे आणि त्याचाच फायदा घेत दोन्ही बॅटर्सनी मात्र मनाशी ठरवलं होतं दुसरी धाव देखील आपल्याला घ्यायची आहे आणि या 2 धावांच्या मदतीने आपण पाहतोय तर धाव संख्या आता झालेली आहे धाव फलकावर 13. तेरा 13. पहिल्या ओव्हरला 10 होते.
षटकातील पुन्हा एकदा पुढील चेंडू घेऊन गोलंदाज तयार. गोलंदाजी मार्कवरती मयंक. पुन्हा एकदा एक रन इथे पाहायला मिळते. एका धावेच्या मदतीने धावसंख्या आता झाली आहे धाव फलकावरती 14 रन्स ऑन दी बोर्ड. थर्ड मॅनच्या दिशेला यावेळेला आपण पाहतोय तर चेंडूला खेळून काढलेला आहे आणि या एका धावेच्या मदतीने आपण पाहतोय धावसंख्या आता झालेली आहे षटकाच्या समाप्तीनंतर. क्षेत्ररक्षकांना अगदी चांगला असा झेल टिपला. विकेटचं इथे झालेलं आहे पतन. गॉन. मधनं आपण आता पाहतोय मैदानाच्या दिशेने जाताना इथे मात्र एकामागोमाग एक असे फलंदाज आता आपण पाहतोय. तंबूच्या आसराला जाताना 2 गडी हे बाद झालेले आहेत. धाव संख्या आपण पाहू शकला तर आता झालेली आहे धाव फलकावर 17 धावा. 89 धावांचं लक्ष्य हे समोर आहे आणि त्या लक्ष्याचा पाठलाग करत असताना 2 मोठे फलंदाज आपण आता पाहिले डगआउट मध्ये गेलेले आहेत.
अद्वय आपण पाहतोय अगदी चांगली गोलंदाजी करताना दिसत आहेत. पहिले 2 चेंडू अगदी योग्य टप्प्यावरती हाताळले. पहिल्या चेंडूवरती 1 रन, त्यानंतर दुसऱ्या बॉलवरती खेळण्यास भाग पाडलं फलंदाजाला आणि जे क्षेत्ररक्षक होते स्क्वेअर लेग मध्ये अगदी चांगल्या प्रकारे चेंडूवरती झेपावले. सुंदर असा झेल देखील इथे टिपला गेला. जिथे स्थिती होते आणि अगदी चांगला असा झेल टिपला गेला. पाहूया अद्वय षटकातील तिसरा चेंडू घेऊन तयार गोलंदाजी मार्कवरती. षटकातील पुढील बॉल यावेळेला खोलवर टप्प्यात टाकलेला हा चेंडू पुन्हा एकदा लॉंग ऑनच्या क्षेत्रामध्ये खेळून काढले. क्षेत्ररक्षक आहे डीप मध्ये. तितकं चांगलं क्षेत्ररक्षण इथे निश्चितपणे पाहायला मिळालं. 1 रन तिथे पाहायला मिळते आहे. एका धावेच्या सहाय्याने आपण पाहू शकला तर धावसंख्या झालेली आहे धाव फलकावरती 18. यानंतरची लढत आपण पाहणार आहोत. SK विरार विरुद्ध तारापूर. दोनही संघांनी तयारीमध्ये राहायचंय. इथे यावेळेला मात्र आपण पाहतोय चांगला फटका, परंतु फटका फसला फिल्डरच्या हातामध्ये. विकेटचं इथे पतन झालंय. नवीन फलंदाज आता नव्यानं दाखल झालेले आहेत क्रीजवरती. सागर काय चांगली गोलंदाजी केलेली आहे या षटकामध्ये. अद्वयने 2 धावा दिलेल्या आहेत. 2 विकेट देखील त्याने मिळवलेल्या आहेत. इथे आपण पाहतोय तर चेंडू झालेले आहेत 5. अगदी चांगली गोलंदाजी अद्वयच्या माध्यमातून पाहायला मिळाली आहे. 3 धावा आतापर्यंत या षटकामध्ये अद्वयने दिलेल्या आहेत. 2 विकेट त्यानं प्राप्त केलेल्या आहेत. पाहूया षटकातील पुढील बॉल. पुन्हा एकदा धीम्या गतीचा चेंडू अद्वयच्या माध्यमातून इथे पाहायला मिळालाय आणि इथे डॉट चेंडू पाहायला मिळतोय आणि या डॉट बॉलने झालेली आहे षटकाची समाप्ती. 3 षटकांचा खेळ पूर्ण झाला. 3 षटकांच्या खेळानंतर धावसंख्या धावफलकावरती झालेली आहे 19. नवीन गोलंदाज आता ध्रुव येतोय गोलंदाजी मार्कवरती. सामन्याचं समीकरण आपण आता पाहिलं तर उर्वरित चेंडू बाकी आहेत 30 चेंडू आणि जिंकण्याकरिता 70 धावांची अजूनही आवश्यकता आहे. 30 चेंडू आणि 70 धावांची आवश्यकता. काय होईल या मॅच मध्ये हे देखील आता पाहणं तितकंच गरजेचं आहे. आता फलंदाजांना चांगल्या प्रकारची फलंदाजी करावी लागेल. धावा जमवाव्या लागतील. पार्टनरशिप बिल्ड करावी लागेल कारण की एकामागोमाग एक असे फलंदाज तंबूच्या आसऱ्याला गेले आहेत. 3 गडी बाद झालेत आणि धावसंख्या झालेली आहे धाव फलकावरती 19.
यावेळेला अगदी चांगला बॉल पॅड वरती ब्रश करून जाणारा हा चेंडू पाहायला मिळाला. पंचांकडे हलकीशी अपील देखील तिथे पाहायला मिळते आणि यावेळेला मात्र लेग बाईसचे संकेत पंचांकडनं पाहायला निश्चितपणे मिळाले आणि एक एक्स्ट्रा रन लेग बाईसच्या माध्यमातून लेग बाईसच्या स्वरूपातनं पाहायला मिळते. धाव संख्या आता झालेली आहे धाव फलकावरती 20. ते मात्र चांगला बॉल नामी संधी बॅटरसाठी होती. फुलटॉस चेंडू होता परंतु हुकलाय. या अगोदरच्या षटकामध्ये आपण पाहिलं अद्वैने देखील अगदी चांगली गोलंदाजी केली होती. त्या षटकामध्ये अद्वैने फक्त 3 रन मोजले होते, 2 विकेट प्राप्त केले होते आणि त्याच्याच पावलावरती पाऊल ठेवत असताना ध्रुवला आपण पाहतोय आतापर्यंत 2 चेंडू हे ध्रुवने हाताळत अगदी चांगल्या प्रकारे. इथे यावेळेला मात्र चांगला बॉल पुन्हा एकदा अगदी चांगली टप्पा चांगला दिशा आहे ध्रुवकडे. तीन चेंडू झालेले आहेत षटकातील. चौथा चेंडू घेऊन पुन्हा एकदा गोलंदाज तयार. गोलंदाजी मार्कवर ध्रुव. यावेळेला मात्र चांगल्या प्रकारे पिक केलं या लेंथला. दिशा दिली आहे. चेंडू गेला सरळ सीमा रेषेच्या पलीकडे. चौकार 4 धावांकरिता. तर आता झालेली आहे धाव फलकावर 24. धावा या झालेल्या आहेत धाव फलकावरती. षटक क्रमांक 4 आहे मार्गस्थ. इथून आता मात्र फलंदाजांना धावांचा पाऊस पाडावा लागेल. धावा चांगल्या प्रकारे जमवाव्या लागतील. षटकातील 5वा चेंडू घेऊन पुन्हा एकदा गोलंदाज तयार. गोलंदाजी मार्कवर ध्रुव. इथे मात्र आपण पाहतोय विकेटचं पतन झालं. कॉट बिहाइंड विकेटच्या माध्यमातून फलंदाजाला तंबूच्या आश्रयाला परतावं लागतंय. जे ग्राउंड स्टाफ आहेत त्यांना मी विनंती करेन की आपण मैदान क्रमांक 2 वर जाऊन ग्राउंड क्लीनलीनेस करायचा आहे. ग्राउंड स्टाफ दसो कुड़ी किथों आईया झांझरां दे शोर ने तबाई जई पाईया पुछदे ने मुंडे दसो कुड़ी किथों आईया बच्चा बच्चा फिर 5 धावा या षटकामध्ये मोजलेल्या आहेत आणि एक विकेट देखील ध्रुवने मिळवली आहे. धाव संख्या आपण पाहतोय तर धाव संख्या आता झालेली आहे धाव फलकावरती 24. 4 गड्यांचा मोबदल्यामध्ये आगाशी संघ कुठेतरी आता आपण पाहू शकलात तर आकाशी संघ जर आपण पाहतोय सध्या गोलंदाजांना जी जबाबदारी कर्णधाराने दिली आहे ती अगदी योग्य पद्धतीने पार पाडत असताना आपण पाहतोय. नवीन फलंदाज हर्षल नव्याने दाखल झालेला आहे. ते पुन्हा एकदा चांगला बॉल ध्रुवच्या माध्यमातून. इथून फलंदाजांना आता मात्र प्रयत्न करावे लागतील. पॉझिटिव्ह माइंडसेटने खेळावं लागेल कारण की लीग म्हटलं तर लीग मध्ये प्रत्येक मॅच प्रत्येक विजय
हा खूप महत्वाचा असतो आणि इथे रामबाग संघाला कदाचित तिथे विजय संपादित करावा लागेल तर या मॅच मध्ये आपल्या संघाचं स्थान, या स्पर्धेमध्ये संघाचं स्थान पक्क करायचं आहे. आता सामन्याचं समीकरण जर आपण पाहिलं तर आता चेंडू बाकी आहेत 24 चेंडू आणि जिंकण्याकरिता रामबाग संघाला 65 धावांची अजूनही आवश्यकता आहे. 24 चेंडू आणि 65 धावांची अजूनही गरज. नवीन गोलंदाज पुन्हा एकदा आपण पाहतोय. गोलंदाजी मार्कवरती येतोय. षटक क्रमांक 5 वर घेऊन नदुय. इथून मात्र आता फलंदाजांना मोठे फटके खेळावे लागतील. 24 चेंडू आणि 65 धावांची गरज आहे. इथे मात्र सरळ बॅटने चेंडूला खेळले स्ट्रेट डाऊन द ग्राउंड आणि ह्या वेळेला मात्र खराब फिल्डिंग. चेंडू गेलाय सरळ सीमा रेषेच्या पलीकडे. चौकार 4 धावांकरिता. स्वागत मात्र या चौकारानं केलंय. या चौकाराच्या सहाय्याने आपण पाहतोय धावसंख्या आता झालेली आहे धाव फलकावर 28. ओहो हो, पुन्हा एकदा यॉर्कर लेनचा वापर अद्वैने केलाय. सन्माननीय आदरणीय सचिन राऊत इथे उपस्थित झालेले आहेत आणि आनंद चोरगे हे देखील उपस्थित झालेले आहेत. त्यांचं सोमवंशी क्षत्रिय स्पोर्ट्स क्लब वसई विरार यांच्या वतीने हार्दिक हार्दिक स्वागत. काय सुंदर बॉल, व्हेरिएशन, धीम्या गतीचा चेंडू बॅटची एज घेऊन सरळ यष्टांवरती आदळतोय. क्लीन बोल्ड, बाद. पतन होताना इथे आपल्याला पाहायला मिळालंय. धावसंख्या अजूनही स्थिरावलेली आहे धाव फलकावरती 28. एका मागोमाग एक असे फलंदाज आता तंबूच्या आसळा जाताना आपण पाहतोय. निराश केले फलंदाजांनी रामबाग संघाला असं निश्चितपणे म्हणावं लागेल. 7व्या क्रमांकावरती आता 9व्यानं फलंदाज दाखल होतोय हिमांशू. हिमांशू 9व्यानं दाखल झालेला आहे क्रीजवर. कमालीची गोलंदाजी केली आहे अद्वैने. पुन्हा एकदा खोलवर टप्प्यात टाकलेला हा चेंडू. दिशा दिलेली आहे कव्हरच्या क्षेत्रामध्ये. चांगलं क्षेत्ररक्षण, चांगली अशी फेकी आणि तिथपर्यंत आपण पाहतोय 2 धावा. ते मात्र सरळ बॅटने खेळले कव्हरच्या क्षेत्रामध्ये. क्षेत्ररक्षक तिथे आहेत.
एक धाव यावेळेला मात्र पाहायला मिळते. सिंगल आणि डबलने आता काही होणार नाहीये, कारण की चेंडू आणि धावांमधील अंतर जे आहे ते खूप मोठ्या फरकाने आपल्याला प्रकर्षाने जाणवतंय. आता चेंडू बाकी आहेत 19 चेंडू आणि जिंकण्याकरिता 58 धावांची अजूनही आवश्यकता आहे. इथे आपण पाहतोय मैदानी लगत चेंडूला खेळलंय. एक धाव इथे पाहायला मिळाली आणि या एका धावेने झालेली आहे षटकाची समाप्ती. 18 चेंडू आणि जिंकण्याकरिता अजूनही 57 धावांची आवश्यकता आहे. अठरा चेंडू आणि जिंकण्याकरता 57 धावांची गरज. चला थोडंसं स्पीडअप करा आगाशी संघ, बराच वेळ घेतला जातोय क्षेत्ररक्षण सजवण्यामध्ये. पूर्णतः पिछाडीवरती रामबाग संघ हा पाहायला मिळतोय. एकामागोमाग एक असे विकेट्स आपण जाताना पाहिले. पाहूया षटकातील पुढील चेंडू घेऊन पुन्हा एकदा सनिकेत तयार गोलंदाजी मार्कवर. ऑफ स्टंप वरती मारा केलाय. अगदी चांगला चेंडू. सुंदर असं हे वातावरण आणि सुंदरशा या वातावरणामध्ये सुरू असलेली ही सुंदरशी लीग वाडवळ प्रीमियर लीग 2024 वर्ष 11. अतिशय दिमाखामध्ये 11व्या वर्षामध्ये आपण पदार्पण केलंय. पुन्हा एकदा चांगल्या प्रकारे चेंडूला खेळलंय. दिशा दिलेली आहे. स्ट्रेटच्या दिशेने चेंडूला खेळलं. एक धाव तिथे मिळवली आणि या एका धावेने आता आपण पाहतोय तर धाव संख्या आता झाली आहे धाव फलकावरती 35.
षटकातील शेवटचा चेंडू घेऊन गोलंदाज तयार सनिकेत. आणि इथे या डॉट बॉलने आपण पाहू शकला झालेली आहे षटकाची समाप्ती. 5 षटकांचा खेळ झाला. 5 षटकांच्या खेळानंतर धावसंख्या धाव फलकावरती झालेली आहे 35. नवीन गोलंदाज 7वं षटक घेऊन सज्ज झालेला आहे. गोलंदाजी मार्क वरती ध्रुव. अगदी चांगली गोलंदाजी ध्रुवने या अगोदर देखील केली आहे आणि तोच गोलंदाज पुन्हा एकदा आपण पाहतोय गोलंदाजी मार्क वरती सज्ज झालाय. इथे यावेळेला आपण पाहतोय बॅकफुटला गेले थोडंसं खराब असं क्षेत्ररक्षण. थर्ड मॅनच्या दिशेला खेळून काढलं या चेंडूला आणि आपण पाहतोय 2 धावा पुन्हा एकदा परिपूर्ण केल्यात. चला यानंतरची लढत SK विरार वर्सेस तारापूर असेल. दोन्ही टीमने तयारीमध्ये राहायचंय. ओ हो कमालीचा बॉल. आता फक्त फॉर्मॅलिटी बाकी आहे या मॅच मधली असं म्हणायला हरकत नाहीये. इथे पुन्हा एकदा आपण पाहतो बॅटची एज. झेलची संधी जरूर निर्माण झाली होती परंतु विकेट किपरच्या हातातून मात्र हा चेंडू निसटला जातोय आणि त्याचंच रूपांतरण एका धावेमध्ये पाहायला मिळतंय. या एका धावेच्या सहाय्याने धाव संख्या आता झालेली आहे धाव फलकावरती 38. यावेळेला मात्र मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न आपण पाहतोय. क्षेत्ररक्षक तिथे येत आहेत.
यावेळेला डाऊन द ट्रॅक खेळलेला हा चेंडू सात षटकांचा खेळ पूर्ण झालेला आहे. 7 षटकांच्या खेळानंतर धावसंख्या झालेली आहे धाव फलकावरती 42. चला लगेच शेवटचं षटक गोलंदाजी मार्कवरती आणा. यानंतरची लढत आपण पाहणार आहोत SK विरार विरुद्ध तारापूर. जितेश आलेत शेवटचं षटक घेऊन. सहा चेंडू बाकी आहेत. 6 चेंडू आणि जिंकण्याकरता 47 धावांची आवश्यकता आहे. इथे आता फक्त फॉर्मॅलिटी सुरू आहे या मॅच मध्ये. जवळजवळ विजय निश्चिती होत असताना आपण पाहतोय आगाशी संघाची. काय चांगला खेळ आगाशी संघाने केला. इथे एक धाव पुन्हा पाहायला मिळते. 22च्या माध्यमातून पंचांचे सिग्नल देखील आमच्यापर्यंत पोहोचलेत. आता फक्त 3 चेंडू बाकी आहेत. विजय निश्चिती आपल्याला पाहायला मिळते आगाशी संघाची. काय चांगला खेळ आगाशी संघाने केलाय. चला यानंतर तयारीमध्ये राहायचं आहे SK विरार विरुद्ध तारापूर अशी लढत मैदान क्रमांक 1 वरती आपण पाहणार आहोत. आणि इथे विजय पक्का केलेला आहे आगाशी संघाने. व्हेरी वेल प्लेड आगाशी टीम.
अद्वै या मॅन ऑफ द मॅचचा पुरस्कार स्वीकारण्यासाठी 3 विकेट्स काय सुंदर गोलंदाजी केली आहे आणि या गोलंदाजीच्या जोरावरती मॅन ऑफ द मॅच ठरलेला आहे अद्वै. Yeah. You know, bum diggy bum bum.